नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. 1993 साली परिवार ही संस्था सुरू झाली. आज परिवाराचा 32वा वाढदिवस. 32 म्हणजे जसं आपण 18 किंवा 30 ओलांडली, 40 आली, अशा पद्धतीने 32ला महत्व नाही. पण तुम्हाला खरंच सांगते, संस्था सुरू करणं, संस्था चालवत राहणं, संस्था टिकवणं याला खूप महत्व आहे. आणि मला असं वाटतं, माझ्या आजीने सुरू केलेली परिवार संस्था माझ्या आई बाबांनी खूपच निष्ठेने चालवली आणि ती म्हणजे बनी बनाई आम्हा नातवंडांच्या हातात सुपूर्द केली. आता खरं तर आमचं काम सुरू झालं की आम्ही ती पुढे तशाच निष्ठेने चाललो. माझ्या आईबाबांचं एक ब्रीद वाक्य सांगते. माझी आई नेहमी म्हणायची, घर हे कधीही संस्थेसारखं चालवायचं, पण संस्था ही प्रत्येक संस्थेतल्या माणसाला आपलं घर आहे असं वाटलं पाहिजे, अशीच चालवायची. आम्ही पहिले ना 74 बुधवार म्हणजे तुळशीबागेत राहायचो आणि ही सगळी जमीन, इथे शेती होती बाबांची, 50-55 गायी होत्या, गोसंपन्न अशी ही भूमी होती. आणि अर्बन लँड सिलिंग सारख्या कायद्यामुळे आम्हाला काही जमीन आता विकावी लागली. पण त्या काळी जेव्हा माझी आजी रोज तुळशीबागेत जायची, तेव्हा काही म्हाताऱ्या आज्या की खरंच त्या वयामध्ये जेव्हा आपल्याला 4 वेळा बाथरूमला जावं लागतं, थोडंसं पडावं लागतं, काहीतरी तोंडात टाकावं असं वाटतं, पण त्यावेळेला स्वतःच्या घरात जागा कमी असल्यामुळे आणि आपल्या मुलांना थोडी मोकळीक मिळावी, मुलं सुना, म्हणून या आज्या तुळशीबागेच्या रामाच्या मंदिरात, विठ्ठलाच्या मंदिरात 5-5 तास येऊन बसत असत. याची खंत माझ्या आजीला खूप वाटायची. आणि जेव्हा इथे काहीतरी नवीन इमारती बांधण्याचा निर्णय होतोय असं तिला लक्षात आलं, तेव्हा तिने माझ्या बाबांना अशी इच्छा व्यक्त केली की मला असं कुठलं तरी मला घर बांधून दे, जिथे या अशा बायकांना आणि त्यांच्याबरोबर मीही राहील. आम्ही खरंच भाग्यवान की अशी आजी, तिचे असे विचार होते, अशी आम्हाला मिळाली. आम्हाला आमचे असे आई बाबा मिळाले की ज्यांनी आम्हाला समाजामध्ये काम करण्याचं सगळ्यात पहिलं कार्य काय तर आपण समाजाचे आहोत हे शिकवलं. आता रंगपंचमी म्हणजे आज 32 वर्ष झाली मी म्हणलं तसं परिवाराचं, तर रंगपंचमी हा दिवस खरं तर त्याच्या बिल्डिंगचं आमचं नाव सुद्धा श्रीहरी आहे, कारण माझ्या आजोबांचं नाव हरिदत्तात्रय दातार आणि त्यांचा खरं रंगपंचमी हा स्मृती दिन आहे. पण एखाद्या विधायक गोष्टीसाठी आपण आपल्या माणसाची स्मृती सुद्धा किती चांगली जागृत ठेवू शकतो हे पण आम्हाला आमच्या घरातच शिकवलं गेलं, सांगितलं गेलं. आम्ही ते अनुभवलं आणि आता आमच्यावरती ती जबाबदारी आहे की आम्ही ते तसंच परिवार सकट पुढे चालवत न्यायचं. तर रंगपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या या परिवारामध्ये अनंत उपक्रम चालू असतात. तुम्हाला जेव्हा वेळ होईल तेव्हा अवश्य आवर्जून भेट द्या. नक्की या. धन्यवाद.